नमस्ते मित्रो, खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. हे माझा खेकडाचा तळा आहे. खेकडाच्या तळ्यात चिल्लापक पण सोडले आज. आणि विशेष म्हणजे 200 ते 250 पाहुणे आपल्याकडं आलेले आहेत. हे खेकडांची पिल्ला, एका खेकडाला जवळजवळ 250 ते 300 पिल्ला होतात. आणि हे प्रमाणे या ठिकाणी आता ते खेकडांची पिल्लं दिसत आहेत. आता मग पाणी कमी केलं, त्यांना नवीन पाणी सोडायचं आहे. त्यामुळं आता पाणी कमी केलं आहे. मग हे देखा, या पिल्ला आहेत. या आता जवळ करून दाखवल्या, मोठा दिसत पण ते लय बारीक आहे. हे देखा, हे काय आहे, हे इट आयात, इट आतमध्ये आयात. हे देखा, ते पळता होत्या. एकच खेकडीची पिल्ला आहेत. या एकच खेकड सोडलेली, जवळजवळ पलीकडच्या पिंजऱ्यात होती आपली, ह्याच्यात तळ्यात 45 पिल्ला इकडं टाकावल्या परत. आणि आधीची आहेत. देखा, हेट बरीच होत्या कशी पळता. 2 टाईपमध्ये आहेत. एक मोठे, मला वाटत 2 खेकडींचे आहेत. तिथे एक मेल आहे, पिवळसर दिसत. काय मरतात, काही आजार येतो त्यांना, सांगता येत नाही. अशा प्रकारे हे पिल्ला आता 7 ते 8 महिन्यात अशी 200-250 ग्रॅम होतील. त्यावेळी ते विक्रीसाठी बाहेर काढता येतील. तोपर्यंत त्यांना सांभाळायचं आहे. भात टाकावलं आहे, शिजलेला भात टाकावला आहे त्यांना खायला. चिलापी पण टाकावले. हे बारीक आहे. अशा प्रकारे आता त्यांचं जीवन सुरू झालं आहे. तर बरेच पाहुणे आमच्याकडं आहेत राहिलं. या पिल्ला जवळजवळ 200-250चे वर असतील. खेकडा 30-40 किलो. अशा प्रकारे आमचा तळा खेकडा पालन. यांना जरी खाद्य न टाकलं तरी हे गवत आहे, हे गवत ते खाऊ शकता. त्यामुळे त्यांची खायची काही काळजी नाही. बारकाली पिल्लं शेवाळ वगैरे खातात. खाण्यापिणे त्यांची काळजी नाही एवढं, त्यांना गवत आहे. मोठमोठे खेकडं गवत पण खातात, पण त्यांना चिल्लापी टाकतो त्यामुळे ते गवत जास्त नाही. हे बघा, अशी झाडं आहे, मग उंच वाढले आतमध्ये. खाण्यापिण्याची काही काळजी नाही. यूट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, आवडला तळ्याला भेट द्या. धन्यवाद.